गोरक्ष बहुतेक आता बाताडवाडीची कळशी चालू होती वाटते. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा मला पण विश्वास बसत नाही, पण दुसरी पॉडकास्ट आपल्या ब्रेक नंतर शूट होते आणि फार इंटरेस्टिंग पॉडकास्ट आहे. आजच्या पॉडकास्टमधून कसलंही तुम्ही असं काही मोटिवेशनल काय असणार नाही. या पॉडकास्टमध्ये असं समजा की एक 3.5 वर्षाचा अनुभवी व्यावसायिक आणि एक 6 वर्षाचा अनुभवी व्यावसायिक आणि दोन्ही टियर 2 सिटीमधले व्यावसायिक आहेत आणि दोघं गप्पा मारत आहेत व्यवसायाला या 4-5 वर्षाच्या अनुभवाबद्दल फार शांत पद्धतीने. आणि मॅक्सिमम व्यावसायिक जो आहे, ज्याला व्यवसाय करायचा आहे, जो व्यवसाय करतो त्याच्या मानसिकतेबद्दलच्या गप्पा गोष्टी आहेत. जर तुम्ही जेन्युनली ह्या गोष्टीत इंटरेस्टेड आहात की व्यवसाय समजून घ्यायचा किंवा व्यवसायाची मानसिकता समजून घ्यायची, तुम्ही जर पहिले 1-2 वर्षात असाल त्याच्यात तुम्हाला फार इंटरेस्ट येईल. मे बी तुम्ही 4-5 वर्ष जुने असाल तरी पण तुम्हाला खूप इंटरेस्ट येऊ शकतो. तर आजची ही पॉडकास्ट पराग पाटील सरांसोबत आहेत. पराग पाटील सर फक्त एक 30 वर्षाचे व्यावसायिक आहेत. त्यांनी 6 वर्षाचा बिझनेसचा एक्सपिरियन्स आहे. MPSC UPSC करत होते. छोट्याशा मार्कावरून MPSC UPSCमध्ये ते सक्सेसफुल नव्हते झाले, पण त्यानंतर मग थोडी दिवस नोकरी केल्यानंतर त्यांना कळलं की नोकरीत काय राम दिसत नाही, शक्य होणार नाही, म्हणून व्यवसायात उतरले. आणि त्यानंतर एक 300-350 लोकांचा शिवराय बिझनेस परिवार कसा उभा राहिला याची थोडक्यात जर्नी आहे. पण ही जी बाहेर दिसणारे जग आहे त्याच्या बॅकएंडला काय चाललेलं असतं एक व्यावसायिक म्हणून त्याच्या मानसिकतेत आणि त्याच्या जगामध्ये, ती जास्त गप्पा मारल्यात. त्यामुळे आजची पॉडकास्ट शांत निवांत बघण्याची पॉडकास्ट आहे आणि आजच्या पॉडकास्टमधल्या शॉर्ट क्लिप्स बघून ती मजा येणार नाही, ती समजून घेता येणार नाही. त्यामुळं ही पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की बघा. तर सुरू करूया. गणराया तुम्ही यावे नर्तना रंगमंच की या विश्वाच्या रंगमंच. जाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान मिळे, जाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान. बालपणी होते माझे मन हे अजाण, तरुणपणी संसारात गेले सर्व ध्यान, गेले सर्व ध्यान. वृद्धपण येता आली जागती महान, वृद्धपण येता आली जागती महान. मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान, मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान. महादेवची आई म्हणतीये तिला वारी चांगली गेली, हे एक बरं झालं. तसही संत न्यूटन त्यांच्या पहिल्या अभंगात म्हणलेच होते, गोष्टी तशाच राहते जोवर त्या कोणी बदलत नाही. ठेविले अनंते तैसेची राहते, अनलेस अँड अंटिल फोर्स इज अप्लाइड. तर आज आपल्यासोबत आहेत पराग पाटील सर, जे शिवराय अमृततुल्य या ब्रँडचे ओनर आहेत. शिवराय अमृततुल्य हा नाशिकचा ब्रँड आहे आणि 100+ अधिक अमृततुल्यच्या शाखा त्यांनी बनवलेल्या आहेत. नमस्कार सर. नमस्कार. तुम्हाला काय वाटतं आजची पॉडकास्ट ही कोणी बघितले पाहिजे आणि तुम्ही कोण आहात, तुमच्या नजरेत की तुम्ही कोण आहात असताना सांगता, आणि आज तुम्ही त्यांना काय सांगायचा प्रयत्न करता? आजची पॉडकास्ट म्हणजे की असं आपण जी लाईफ दाखवतो किंवा जी जगत राहतो सक्सेस नंतर पूर्ण लाईफस्टाईल वगैरे, पण त्याच्या मागं पण एक काहीतरी काळ असतो. म्हणजे एक जे जीवन असतं रेग्युलर चालत आलेलं ते, तर त्या गोष्टी आपण बोलू शकतो आज किंवा सांगू शकतो. आणि म्हणजे सक्सेसच्या पहिले काय राहतं काही नाही वगैरे, रिअल लाईफ काय राहते, रिॲलिटी काय राहते. तर ज्यांना हे जाणून घ्यायचं असेल असं, तर मग ते हे पॉडकास्ट बघू शकता. माझं नाव पराग रवींद्र पाटील. मी फाउंडर अँड CEO शिवराय उद्योग समूह. शिवराय अमृततुल्य म्हणून माझा एक उत्तर महाराष्ट्रातील नामांकित असा ब्रँड आहे. आणि 5 राज्यांमध्ये आमचं तसं काम चालत असतं पूर्ण. आमच्या 5 राज्यभर शाखा आहेत. ज्यावेळेस ब्रँड सुरू करायचं आहे, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही 20-21व्या वयामध्ये होते ब्रँड चालू करण्याच्या आधी,
त्या वयामध्ये व्यवसायाबद्दलची मानसिकता काय होतं, किंवा त्यावेळेस काय असं व्यवसाय म्हणजे काय वाटायचं, त्यावेळेस तर तुमचं इन्स्पिरेशन काय असायचं आणि कोणत्या गोष्टी तुम्हाला असं वाटायचं की व्यवसाय ह्या कारणामुळे करावा त्या वयातल्या पराग पाटलांना, बरोबर. 20-21 खरं तर काय राहतं की आपल्याकडे मराठी माणसाला म्हणजे 20-21 वयात वगैरे व्यवसाय हे दूर दूरपर्यंत माहिती राहत नाही, काय आहे काय नाही. आणि आपण विचार पण केलेला राहत नाही. मी तर, काही लोक करत असेल पण मी तर विचार पण नव्हता केलेला की व्यवसायात जाणार का, व्यवसाय होऊ शकतो का काय, म्हणजे एक छोटासा पण विचार आलेला नव्हता. फक्त काय होतं की आपल्याला ते नोकरी नोकरी बिंबवलेलं गेलेलं असतं, कुठं लागणार आहे, कुठं जॉईन करणार आहे, काय करणार आहे, कुठलं शिक्षण करणार आहे, हेच प्रश्न असतात. आणि त्या प्रश्नांची उत्तर आपल्याकडे त्यावेळी नसतात. आपण काय करतो, घाईघाईत काहीतरी उत्तर देऊन टाकतो. कोणाला आपल्याला पार 10वीला 11वीला विचारलं जातं, मग काय 10वी नंतर काय. पण मग तेव्हा तेव्हा स्वतःलाच आपल्याला प्रश्न पडलेला राहतो, नेमकं काय. पण आपण सांगायचं म्हणून फक्त सांगून देतो. लोक विचारतात की 12वी नंतर काय, पण मग तेव्हाही आपल्याला माहीत राहत नाही काय राहतं काही नाही असं. कारण आपण सामान्य फॅमिलीतनं येतो आणि आपल्याला तर मोठी स्वप्न पडतच नाही आणि आपल्या घरच्यांनाही ते कधी पडलेले राहत नाही, कारण ते पण स्ट्रगल करून करून एक चालतंय म्हणून चालवत राहता, स्टेबल करत राहतं, एवढं काही असतं. आणि काय नॉर्मल अपेक्षा राहते घरच्यांची की एक चांगली नोकरी लागवावी, बस, याच्या व्यतिरिक्त काहीच अपेक्षा राहत नाही, असा विषय राहतो. तर मला तर कुठलं म्हणजे व्यवसायाचं काही दूरपर्यंत नव्हतं. मी जेव्हा पार म्हणजे 2-3 महिन्याचा मी जॉब केलेला आहे, त्या जॉबमध्ये मी रिॲलिटी अनुभवली तेव्हा थोडं मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होतो. त्याच्यामुळे माझं वाचन बऱ्यापैकी होतं. तो जो पिरियड असतो, फ्लो असतो तो पूर्ण, की आपण सर्व समाजसुधारक वाचत राहतो, जुना इतिहास, नवा इतिहास, करंट अफेअर वगैरे या सगळ्या गोष्टी वाचत राहतो. तर वाचनाने काय होतं की आपल्याला तेवढं मॅच्युअरपणा आलेला राहतो, तेवढं नॉलेज आपल्याला आलेलं राहतं. आणि निदान आपण दिवसाला 2 पेज जरी वाचलेले राहिले ना, तरी आपल्याला ती म्हणजे जगण्यात तसा फील येतो की काहीतरी आहे असं. म्हणून मोठे मोठे लोक सांगतात की दररोज काहीतरी वाचलं पाहिजे. तर त्या फील्डमध्ये मग मी म्हणजे तेवढं 2-3 महिन्याचा जॉब केलेला होता. आणि मग तेव्हा मला समजलं की काही जॉबमध्ये काही खरं नाही. कारण ऑलरेडी मी जेव्हा पुण्यात स्पर्धा परीक्षा करत होतो, तर तेव्हाच मला एकट्याला 10,000 रुपये खर्च लागून जात होता त्यावेळी, म्हणजे 2018-19ला वगैरे असं. तर मग आणि जॉब करताना मला होतं 14,000-15,000 पेमेंट असं. तर मग मी एक विचार केला की एकट्यालाच 10,000 खर्च लागत होता, अजून पुढं फॅमिली ये ते, आणि उद्या उठून थोडं आई वडील बऱ्यापैकी हे झाले तर घरी पैसे द्यावे लागतात, ती जबाबदारी असते. तर कसं काय 14-15 हजारामध्ये होणार, आणि वाढून वाढून किती होणार, 20 होणार, 25 होणार, 30 होणार, याच्या पुढं तर कधी जाणार नाही. आणि ते होण्यासाठी सुद्धा 10-1 वर्ष लागून जातील. मग तोपर्यंत असंच मग चाचपडत राहायचं का, हातपाय मारत राहायचे का, जॉब बदलवत राहायचा का, हे करत राहायचं का, हे असे बेसिक विचार येत गेले असं. मग असं काय वाटतं तुम्हाला की आता जर आपण शहरातला एखादा मुलगा बघितला चांगल्या घरातला, तर त्यांचे लहानपणी चांगली मोठी स्वप्न म्हणतात, समजा डॉक्टर, इंजिनियर, किंवा ते व्यावसायिक घरातले असल्यामुळे तो व्यावसायिक. पण समजा असा कोणी मुलगा बघतोय की आज तुमच्यासारखाच आहे की पोटेन्शियल खूप असेल त्याच्यामध्ये, कारण प्रत्येक मुलामध्ये पोटेन्शियल आहे ना, बरोबर. शहरातला असो काय गावातला असो, प्रत्येकात ती पोटेन्शियल आहे. फक्त फरक एवढा की भूक किती आहे कोणाची आणि त्याला रिसोर्सेस किती आहेत. बरोबर. पण आता असाच जर कोणी गावाकडे खेड्यापाड्यात कोणतरी बसलेला मुलगा आहे आणि चांगला मेहनत करायची तयारी आहे, सगळ्या गोष्टींची तयारी आहे, पण स्वप्न बघताना आज पण मला असं वाटतं की आज पण मी काही स्वप्न बघायला लागलो, मला असं वाटतं की आपण आपल्यापेक्षा फार मोठ्या लोकांमध्ये जावं, मग आपल्याला योग्य स्वप्न कळतील की बरोबर, काय बरोबर. बघितलं पाहिजे, काय केलं पाहिजे. तर मग अशा प्रकारच्या ज्या मुलांना तुमचा सल्ला काय असेल, जे 20-21-25 मध्ये येतं आणि काहीतरी चांगलं करायची फार आतून इच्छा आहे पण कळत नाही काय करायचं, कळत तर नाही. मग त्या प्रोसेसला कसं फिगर आउट केलं पाहिजे की चांगलं करणं किंवा मोठं करणं म्हणजे काय, आणि शोधण्याची प्रोसेससाठी सगळ्यात बेसिक प्रोसेस काय असू शकते बाबा, जो एखाद्या 2 टायर सिटीमध्ये वाढतोय, समजा नाशिक, नगर, सातारा, कोल्हापूर अशा शहरामध्ये वाढतोय, ते शहरं पण वाढत आहेत, पण आता तो त्याच्या 20-25 मध्ये की त्याला एक योग्य निर्णय करायचा आणि त्याच्या प्रोसेसमध्ये जायचं आहे, तर त्यांनी कोणत्या प्रोसेसमधून गेलं पाहिजे जेणेकरून तो त्याला लवकर त्याच्या पोटेन्शियल, त्याच्या आवडीचं काम भेटेल. आवडीचं काय राहतं की जसं आपण लहानाचे मोठे होत जातो आणि आपल्याला कळण्या पहिले आपले घरच्यांच्या तोंडातनं काहीतरी वाक्य निघतात
की हा असा असा आहे बरं का, किंवा हा हा आपल्या बाबांवर पडलेला आहे, आजींवर पडलेला आहे, याचा स्वभाव तसा आहे, हा आपला जुन्या काळातला कोणीतरी आहे आलेला. म्हणजे ज्या स्किल असतात ना, तर त्या स्किल आपण ओळखण्या पहिलेच आपले घरचे ओळखायला सुरुवात करतात. त्याच्यानंतर आपण घरच्यांपासून जसं आपण शिक्षणात जसे वयाने मोठे मोठे होत जातो, आपला मित्रपरिवार वाढतो, ते होतं. मग शाळेत वगैरे शिक्षक लोक वगैरे असतात, तर मित्रांकडनं पण काही ना काही गोष्टी ऐकू येतात की हा असा असा वाटतो बरं का, याचा स्वभाव असा असा आहे, हे ते शिक्षक लोकांकडनं काहीतरी हे होतं. म्हणजे चुकीचं असो का बरोबर असो, पण मग आपल्याला असं समजा की समाजातनं, घरातनं, इकडून तिकडून आपल्या याच्यावर ते बिंबवलं जातं. आणि जसं जसं आपण पुढं होतो ना, आपण काय राहतं, कोणी पण आपल्याला बोललं ना, असं असं वाटतं बरं का, या हिरोसारखं वाटतं बरं का, हे असं आहे बरं का, तसं आहे. मग त्या गोष्टी आपण हे करायला लागतो की खरंच आपण तसं आहे का. मग जेव्हा आपल्याला ते प्रश्न पडतात की खरंच आपण तसं आहे का, मग आपलं मन आपल्याला आतून सांगतं की नाही, आपण असे आहोत, आपण असं करू शकतो, आपण तसं करू शकतो. म्हणजे काय राहतं की तो पिरियड राहतो. असं समजा की 5वी नंतर वगैरे 12वीपर्यंत वगैरे तो पिरियड राहतो स्वतःला ओळखण्याचा. आणि भरपूर काही निर्णय आहे ना, हे 10वी, 11वी, 12वी याच्यातच ठरवून गेलेलं राहतं की मुलगा पुढं काय करणार आहे, काही नाही. ते एक तर स्वतःला पण समजून गेलेलं राहतं, किंवा आपलं आजूबाजूचं संगत कशी आहे त्याच्यावरून आपल्याला समजून गेलेलं राहतं. घरचे आपल्याबद्दल किती दूरचा विचार करताय किंवा काय करताय, किंवा घरची परिस्थिती काय आहे, की करंट आपण आता लगेच जॉबला वगैरे लागलं पाहिजे का, पुढं अजून शिक्षण करू शकतो. म्हणजे जे काही ना, तो त्या टाईम पिरियडमध्ये समजून गेलेलं राहतं. आणि कोणी म्हणजे जे आता त्या वयात असतील, तर ते करायचं असेल तर त्यावेळी आपल्याला आपल्यात काय स्किल आहे ह्या पूर्णपणे समजून गेलेलं राहतं. असं नाही की तुम्ही ग्रॅज्युएशनचीच वाट पाहिली पाहिजे, तुम्ही डिग्रीचीच वाट पाहिली पाहिजे वगैरे, काही नाही. आता काळ बदललेला आहे, सगळं समजून गेलेलं राहतं. जर आपल्याला तशी काही महत्त्वाकांक्षा असेल की आपण काय व्हावं, काही नाही, हे तेव्हाच समजून गेलेलं राहतं. त्याप्रमाणे आपण पुढचा निर्णय घेऊ शकतो. आता ही जी प्रोसेस गेली की व्यावसायिक म्हणजे मागचा जो फ्लो होता त्याचा, आता फ्रँचायझी बिझनेस किंवा अमृततुल्य बिझनेस बाबतीत एक पॉझिटिव्हिटीची लाट पण होती, एका काळात निगेटिव्हिटीची पण लाट होती. तर तुम्ही ती कशी अनुभवली की बाबा पॉझिटिव्हिटी ह्या बाबत काय होती, की एखादा बिझनेस चालू झाला की समजा एखाद्या गोष्टीचा ट्रेंड आहे, तर त्या व्यवसायातला बिझनेस करणं आणि त्यात टिकून राहणं, परत ट्रेंडमध्ये येणं आणि गायब होणं, हे दोन प्रकारचे लोक सापडतात. की जे ट्रेंडचा व्यवसाय करतात लाँग टर्म टिकतात, ट्रेंडचा व्यवसाय करतात लवकरच गायब होऊन जातात. तर तुम्ही टिकून राहिले, तुम्हाला का असं का वाटतंय की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अजून पण एक चांगल्या पद्धतीने टिकून येत आहे, स्ट्रॉंग पद्धतीने, आणि अजून पण आता इम्प्रूव्ह करण्याच्या स्टेजमध्ये? काय राहतं की मेन म्हणजे आपण तर एक तर सामान्य फॅमिलीतनं आलेलो राहतो. आणि जेव्हा एक मराठी व्यावसायिक असेल किंवा सामान्य फॅमिलीतनं आलेला व्यावसायिक असेल, जर तो व्यवसायात उतरतोय तर त्याला मागं वळून पाहण्याचा अधिकार नसतो. असे कारण ऑलरेडी एक तर घरच्यांचा विरोध, मित्रमंडळीचा विरोध, नातेवाईकांचा विरोध, किंवा कोणीतरी नाव ठेवलेलं असतं की काय होणार आहे, शक्यच नाही, हेच नाही, तेच नाही. एकदम जरतरचे हे राहतं, पीक सांगणारं कोणीच राहत नाही. ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला राहतो ते सुद्धा आपलं नाही सांगू शकत की फिक्स हा असंच होणार आहे, तसंच होणार आहे. त्या सगळ्या जरतरच्या गोष्टी असतात. म्हणून जर व्यवसायात उडी घेतलेली आहे तर मागे वळून पाहण्याचा प्रश्नच येत नाही. मागं वळून पाहिलं, मागं जर आलो तर मग आयुष्यभर जे काही घरच्यांनी सांगितलं आहे नोकरी वगैरे करायचं, हे करायचं, तर मग आयुष्यभर त्यांचं ऐकायचं आहे असं समजून घ्यायचं. असे काही मी पण त्या परिस्थितीतनं गेलेलो आहे. जेव्हा व्यवसायाचा निर्णय घेतला तर मला माहिती होतं की मागं वळू शकत नाही असं आहे. आणि जेव्हा आपल्याला समजतं ना की मागं वळू शकत नाही, पुढंच आपल्याला काहीतरी सस्टेन करायचं आहे, पुढंच काहीतरी हातपाय मारायचे, जसं आपण पोहताना वगैरे हातपाय मारत राहतो तसंच करत राहायचं आहे. तर त्याच्यामुळे मेन ती गोष्ट समजून गेली पाहिजे जो व्यवसायात वगैरे येतो स्टार्टिंगला. आणि जसं मी फ्रँचायझी बिझनेसमध्ये आलो तर काय होतं की त्यावेळीची परिस्थिती होती की मी करू काय शकतो. तर आपल्याकडे काही मोठी अमाऊंट वगैरे नव्हती, काही नव्हतं. घरचे तर पैसे द्यायला वगैरे नाहीच म्हणायचे. तर काय काय करू शकतो, तर मी जसं पुण्यातलं कल्चर वगैरे पाहिलेलं होतं, तेव्हा चहाचा ट्रेंड वगैरे आलेला होता. चहाला काहीतरी एक मोठा अवेअरनेस वगैरे, ॲम्बियन्स वगैरे दिला गेलेला होता. एक टपरीवरचा कप कुठंतरी चांगल्या मोठ्या शॉपमध्ये, मोठ्या ह्याच्यामध्ये, मॉलमध्ये टाईप वगैरे असा काहीतरी आलेला होता. त्याचं रूपांतर झालेलं होतं.
तर त्या फील्ड मी ती निवडली की कमीत कमी पैशामध्ये होईल. आणि मी पण खूप फ्रँचायझी बिझनेसवाल्यांकडे मोठ्या-मोठ्यांकडे गेलो की फ्रँचायझी घ्यायची, ते घ्यायची. तर त्यांनी एक कॉर्पोरेट टाईप की एवढे-एवढे लाख रुपये लागतील, हे होईल, ते होईल. तर कुठलं कोणी मदत करताना काही दिसत नव्हतं. मग माझ्याकडे काय होतं की एवढे लाखो रुपये भरायचे होते, तर तेवढे नव्हते. तर मी दुसऱ्याची फ्रँचायझी घेऊ शकत नव्हतो. ते दरवाजे माझ्यासाठी बंद झालेले होते. पण मग स्वतःचं काहीतरी करावं, स्वतःचं स्टार्ट करावं आणि फ्रँचायझी देण्याचा विचार नव्हता. स्वतःपुरतं स्वतःचं दुकान टाकावं असा विचार होता. त्याच्यामुळे मी मग स्वतःचं दुकान टाकलं. त्याच्यानंतर त्याला क्वालिटीने जोरात रिस्पॉन्स आला. त्याला काय राहतं की व्यवसाय असो, आपण म्हणतो की देव परीक्षा घेतो. तसंच व्यवसायसुद्धा परीक्षा घेतो. तर व्यवसायाने माझी लॉकडाऊनमध्ये परीक्षा घेतली. आणि मी आज जे काही स्टेबल आहे ना, तर तेव्हा जी काही परिस्थिती आलेली होती, म्हणजे मी 4-5 पावलं पुढं गेलो आणि कमीत कमी 15-20 पावलं मागे यावं लागले होते. असं होतं. तर मग तेव्हा जी परीक्षा घेतली गेली ना, तेव्हा ते वाईट वाटायचं की अशी परिस्थिती आलेली आहे. आपण तर चालू-चालू सुरुवात केलेली आहे ते. पण मग ती परिस्थिती आली म्हणून आज सक्सेस आहे. जर तेव्हा ती परिस्थिती आली नसती, जर देवाने, व्यवसायाने तेव्हा ती परीक्षा घेतली नसती आणि ती परीक्षा मी पास झालो नसतो, तेव्हा सस्टेन केलं नसतं, तेव्हा मागे वळून पाहिलं असतं, तर आज जे काही चांगले दिवस आलेले आहेत की आपण फार सायकलवर मी पुण्यात वगैरे क्लासेसला वगैरे जायचो. पुण्यात सायकलवर फिरायचो. आज त्याच पुण्यामध्ये त्याच रस्त्यांवर मी फोर व्हीलरने फिरतोय. आज जी काही परिस्थिती आली ती मागं वळून नाही पाहिलं. पुढं सस्टेन करत राहिलो. देवाने परीक्षा घेतली, व्यवसायाने परीक्षा घेतली, ती परीक्षा पास झालो. त्याच्यामुळे आज सगळं काही स्टेबल आहे आणि माणसाला आयुष्यभरासाठी आता जे काही आपण साध्या भाषेत म्हणतो हातपाय मारत राहणे सक्सेससाठी, ती दिशा भेटून गेलेली आहे. त्याच्यामुळे कुठल्याही काही परिस्थिती येवो, आपल्याला एकच काम आहे, हातपाय मारत राहणे, सस्टेन करत राहणे, संकटांना सामोरं जाणे. तर फ्रँचायझीच्या याच्यामध्ये काय आहे की ग्लॅमर आहे. भरपूर आपण पाहिलं असेल, भरपूर उद्योजक आले. चांगले-चांगले त्यांनी व्यवसाय स्टार्टिंगला सेटल केले. आणि विषय काय आहे, आपल्यात काय आहे माहिती आहे का, ऑलरेडी व्यवसायाचा अवेअरनेस नाही आहे. त्याच्यामुळे एकाने चहाचं दुकान टाकलं तर तिकडंच सगळे गेले. एकाने कपड्याचं दुकान टाकलं तर तिकडंच सर्व गेले. आता असं नाही की मी एवढं पण वेगळं केलं होतं. मी पण तर त्याच फ्लोमध्ये होतो. पण विषय काय होता की फ्लोमध्ये असताना काही-काही लोकं येतात, ब्रँड उभारतात आणि जेवढ्या जोराने पुढं गेलेलं राहतं ना, तेवढ्याच जोराने मागं येऊन डायरेक्ट गायब होऊन जातं, असं. मग माझ्यात वेगळं पण काय आहे की मी सस्टेन करू नये. आज माझ्यासोबत जे लोकं आहे, कुठली परिस्थिती आली तरी ब्रँड आज स्टेबल आहे, धरून चालतोय. कुठलंही काही मायनस पॉईंट आलेलं नाही आहे, काही नाही आहे. चढ-उतार येत आहे, पण माणूस सक्सेसच्याच पायऱ्या चढतोय, असं आहे. तर भरपूर लोकं मागं म्हणजे बॅक साईडला चालले जातात. काय राहतं की आपण जर व्यवसायात आलो ना, तर व्यवसायात येणारा तो ताजा पैसा, असं. आपण तो कधी न पाहिलेला, ना आपल्या घरात आलेला. आपल्या घरात आपल्या आई-वडिलांना, वडील तर नोकरीला असतील, जास्त करून पहिले आई तर नोकरीला राहायची नाही. आता ते दिवस आले. तर वडिलांचा तेवढा सिलेक्टेड पैसा येणार. मग जर आपण भाड्याच्या घरात राहत असू, तर तेवढा पैसा भाड्याला जाणार, बाकी किराणाला जाणार, 1-2 EMI जाणार आणि काही थोडाफार खर्च वगैरे, एवढ्यातच पगार संपणार. वडील मग परत दुसऱ्यांकडनं इकडून-तिकडून उसने-पासने करणार. म्हणजे ही लाईफ आपण पाहिलेली राहते. आणि ही लाईफ पाहिलेली असताना आपण जसं व्यवसायात गेल्यानंतर जेव्हा तो आपल्याला एकत्रित पैसा येतो सगळा, तर मग तेव्हा आपल्याला ते म्हणजे आपण नाही का नवीन-नवीन पाय फुटतात, हे करू, ते करू आणि आपल्याला पण अट्रॅक्शन वाटतं, की अशा गाडीत फिरू, तशा गाडीत फिरू. कोणाची तरी लाईफस्टाईल आपल्याला कॉपी करावीशी वाटते. चांगली सोन्याची चेन घालावीशी वाटते. असे भरपूर काहीतरी ग्लॅमर वाटतं आणि मग त्याचा दिखावापणा करावासा वाटतो, असं. पण मग जर जो काही 5-6 वर्षाचा टाईम असतो ना व्यावसायिकीच्या आयुष्यातला, की मग तो किती मोठा व्यावसायिक असो, 1-2 वर्षात मोठा झालेला असो की सस्टेन करत असो, त्याला जर जे काही आपण जगतोय ते दाखवण्याचा जर मोह आला ना आणि तो मोह जर आवरला गेला नाही, तर तसे उद्योजक भरपूर काही मायनस आलेले. भरपूर लोकांच्या तोंडातनं आपण चर्चा ऐकलेल्या असतील, तर बापरे, याचं तर एवढं भारी होतं, तिचं एवढं भारी होतं, इतकी भारी लाईफस्टाईल होती, आता काहीच नाही, दुकानं बंद पडून गेले, हे होऊन गेलं, ते होऊन गेलं. मग काय होतं ते की एक नजर, एक प्रकार पण असतो. आपण एवढं दाखवलेलं आहे तर साहजिक आहे, नजर तर लागणार आहे आणि अति केलं तर मग त्याची माती होते, असं. त्याच्यामुळे जर आपण म्हणजे फ्रँचायझी बिझनेसमध्ये असू आणि आपण फ्रँचायझी देत असू
आपल्यावर आता आज माझ्या 100च्या वर फ्रँचायझी, तर मग मला कुठलंही चुकीचं काम करताना किंवा कुठलाही अतिशयोक्तीपणा करताना किंवा कुठलाही अति देखावा करताना मला नेहमी एक विचार येतो की माझ्यावर एवढ्या लोकांची जबाबदारी आहे. एवढ्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून, ब्रँडवर विश्वास ठेवून पैसा लावलेला आहे. आपल्यावर आज दुकानं चालत आहेत, परिवारं चालत आहेत आणि त्यांच्या इथं काम करणाऱ्या तर एका दुकानाला जरी 2-3 लेबर जरी पकडले तरी आमचा 300-350 लोकांचा एक परिवार होऊन जातो. तर आपण कुठलं तरी चुकीचं केलं, काहीतरी जास्तच अतिशयोक्तीपणा केला तर एवढ्या सगळ्यांना फटका बसू शकतो. मग काय राहतं की एक लवकर आला आणि लवकर बॅक साईडला चालला गेला हा एक उद्योजक झाला आणि एक माझ्यासारखा म्हणजे जबाबदारीने एक उद्योजक झाला की जो त्याला स्वतःचं ब्रँडबद्दलची जाणीव आहे, लोकांची जाणीव आहे, परिस्थितीची जाणीव आहे. जर असे जर उद्योजक तयार होत गेले ना तर फ्रँचायझी बिझनेस खरंच चांगला आहे. असं आहे, जर जबाबदार लोक राहिले, जबाबदार ब्रँड चालत राहिला तर फ्रँचायझी बिझनेस खरंच चांगला आहे. आणि दुसऱ्या दिशेला आपण बघायला गेलो जर ग्लॅमर वगैरे दिखावापणा याच्यात वगैरे गेलो, लाईफस्टाईल कॉपी करणे, त्याप्रमाणे जगायला लागणे, आपलाच विचार करणे, स्वार्थीपणा करणे, पैसा कमवून घेणे, नंतर मग कोणाचं काही हो काही घेणे देणं नाही, तर मग त्याच्यामुळे काय झालं, लोकांना ते फ्रँचायझी बिझनेसबद्दल ईर्ष्या झाली. पण मग फ्रँचायझी बिझनेस हा तेवढा चांगला पण आहे जर जबाबदार व्यक्ती राहिले तर. आता एक बाजू असते, समजा आज आपण पॉडकास्टवर बिझनेसबद्दल तुम्ही शेअर करतायत, बरोबर. माहिती देतात, किंवा मी पण बऱ्याच वेळा माझ्या भावना शेअर करत असतो सोशल मीडियावरती की व्यवसायात आपण असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, असं असतं, इतकं चांगलं वाटतंय आपण ह्या गोष्टी करतोय. पण त्याच्या मागं कुठं ना कुठं तरी आपण ज्यावेळेस एकटे असतो आणि ज्यावेळेस आपल्या मनात असंख्य प्रश्न येतात, त्या प्रश्नाचं उत्तर देणं आपल्यासोबत कोणताच सहकारी नसतो, कारण का आपण त्या लाईनच्या टॉप लाईनला असतो, त्या जबाबदारीच्या. समजा कुटुंबात एखादे वडील कसे असतात, तर तसंच मला असं वाटतं त्या कंपनीमध्ये त्या कंपनीचा फाउंडर किंवा CEO काम करत असतो की त्याचे प्रश्न त्याच्या कुटुंबातल्यांना पण नाही कळू शकत ना, त्याच्या टीमला पण नाही कळू शकत. टीम त्याला सपोर्ट करते, कुटुंब सपोर्ट करते, सगळे जीव लावतायत, मदत करते, ती वेगळी गोष्ट. पण त्या खुर्चीवर ज्यावेळेस माणूस बसलेला असतो, जी खुर्ची बाहेरून दिसताना खूप सुंदर आणि अशी वाटते बा छान आहे, त्या बरोबर. खुर्चीची जबाबदारीचं कधी असं ओझं झालंय का, किंवा तिथं अशा चांगल्या आणि भीतीच्या भावना अनुभवल्यात का? तर कशा कशा प्रकारचे अनुभव असतात त्या खुर्चीवर बसायच्या? काय राहतं की आपण व्यवसायात एकदा एंट्री केल्यानंतर कष्ट करून करून आपण जसं जसं पुढं जातो तशी तशी जबाबदारी वाढत जाते. आणि व्यवसायात सुरुवातीला येणारे संकट असे असतात, ते आपण म्हणतो मराठी भाषेत की अवघड जागेचं दुःख नसतं ना. आपण कोणाजवळ बोलू शकत ना कोणाजवळ सांगू शकत. जर आपण सांगायला गेलो, सांगणार कोणाजवळ, कारण स्टार्टिंगला टीम वगैरे नसते, काही नसतं, मोजकंच 1-2 जणं राहतात आणि ते पण आपल्या भरोशावर चालत राहतात सगळं. तर त्यांना आपण कंपनीबद्दलच्या निगेटिव्ह गोष्टी, काही संकट सांगितले आपण, तर ते सुद्धा स्टेबल राहत नाही. आणि नंतर सांगणार कोणाला, की नातेवाईकांमध्ये बोलायला गेलं, घरच्यांमध्ये बोलायला गेलं, मित्रमंडळींमध्ये बोलायला गेलं, तर मग ते तर टपलेलेच राहतात. ते म्हणतात आम्ही तर बोललो होतो की नको जाऊ त्या याच्यामध्ये, लई ताण राहतो, लय राहतं ते राहतं. तर त्यांचं रडगाणं सुरू होऊन जातं. त्याच्यामुळे ना म्हणजे इकडं आड आणि इकडं विहीर असंही राहतं. पण मग काय राहतं की जबाबदारी जर राहिली ना, माणूस स्टेबल राहतो आणि आपल्याला सस्टेन करायचं आहे, ते करायचं आहे. त्याच्यामुळे त्याच्यात आपण पर्याय काढत राहतो. मग तेव्हा आपण पॉझिटिव्ह किती असतो, असं आपण किती हालून जातो किंवा आपण किती तग धरून राहतो, दम धरून राहतो, या गोष्टी खूप महत्त्वाच्या राहतात. जर आणि काय राहतं की मी जे म्हटलो की परीक्षा घेतो, तर या परीक्षा या कायमस्वरूपी चालूच राहतात. असं मध्ये मध्ये छोट्या छोट्या युनिट टेस्ट होत राहतात, सामायिक परीक्षा होत राहतात, वार्षिक परीक्षा होत राहते, सगळं होतं. असं जे आपण याला 12वीपर्यंत शिक्षणात आणि डिग्रीपर्यंत जे काही अनुभवलेलं आहे, जे काही पेपर आणि जे काही सेमिस्टर वाईज केलेलं आहे, ते सगळंच इकडं पण होतं. असं कुठलाच फरक नाही आहे. मग आपण या छोट्या छोट्या गोष्टी म्हणून शिकतो किती आणि कसं स्टेबल राहतो, हे महत्त्वाचं असतं. नाही म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, तर मला एक 3-3.5 वर्ष झाले आम्ही सगळे लोक काम करतोय. तर पहिले असं समजा की 2-3 युनिट टेस्ट माणसाला काही कळतच नाही, मग होतंय काय, याला रिॲक्ट कसं बरोबर. करायचे, याचे मार्ग किती गरजेचे आणि किती गरजेचं नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचं लई प्रेशर राहतं. मग नंतर जाऊन असं कळतं एका टप्प्यानंतर की जे संकट आहे याचं एक फॉर्मॅटच आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला एक मोठी डेअरिंग करायची वेळ येईल, प्रत्येक वेळेस तुम्हाला तुमचं एखादं नुकसान सहन करण्याची वेळ येईल, कधी कधी तुम्हाला तुमचं प्रॉफिट असून सुद्धा तुम्हाला ती सोडून देण्याची वेळ येईल. अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कधी कधी बरोबर. तुम्हाला पैशाची अडचण निर्माण होईल, तर तुम्हाला ती कोणासोबत तरी मिळून मिसळून ती सोडवावी लागेल.
तुम्हाला तुमच्या समजा ग्राहकांनाही उत्तर द्यायचे असते, त्यांनाही कन्व्हिन्स करायचं असतं, तुमच्या कुटुंबालाही कन्व्हिन्स करायचं असतं, टीमला पण कन्व्हिन्स करायचं असतं. म्हणजे असं काही झालं आहे का की चारही बाजूनी एकदम गुरफाटल्यासारखं झालं आहे की ग्राहक म्हणजे असं होतं ना कधी कधी की आपण आपल्या काहीतरी चूक झाली आपल्या माणसांकडून किंवा काय तर आपण आपल्या ग्राहकाला विनवणी करतो, जाऊन दे साहेब आपण करून गेलो नीट, परत पुढच्या वेळेस नाही होणार. टीमला सांगतो, अरे टीमला रागवत पण नाही, कारण रागवलं तर परत खराब वातावरण नको. मग प्रेमाने सांगणं असं की नाही अरे असं करा, आपल्याला इतक्या लांब जायचं, हे करायचं आहे. व आपण परत घरच्यांना सांगितलं नाही नाही होतंय व्यवस्थित, करेल मी चांगलं. या सगळ्यांना उत्तरं देऊन देऊन असं कधी थकल्यासारखं झालं आहे का? अशी कोणती मुवमेंट आठवते का की असं पार असं वाटतं की नको झालं आहे, पण तरी पण मग असं कधी भावना झाली का तयार? काय राहतं की आपण जसं नवीन नवीन याला डिग्रीला वगैरे ॲडमिशन घेतलेलं राहतं आणि प्रत्येकाला म्हणजे 90% लोकांना पहिल्या सेमिस्टरला फटका बसतो. कारण आपल्याला तेव्हा काही माहीत राहत नाही, काही नाही. जास्तीत जास्त विषय नापास होण्याचं हे म्हणजे तो पिरियड राहतो असं. मग त्याच्यानंतर आपल्याला जाग येते. मग आपण नेमकं सिलेबस काय आहे, काय आहे, काही नाही. नेमकं अभ्यास काय आहे, मग ते आपल्याला समजतं. कारण तेव्हा मग घरच्यांकडनं फटके बसतात की होईल का नाही होईल, आताच रिटर्न येऊन जाय, नाही तर काही खरं नाही, पुढं पैसे वाया जातील, लोक नावं ठेवतील, गेला एवढा बाहेर शिकायला, आम्ही एवढं सांगितलं आणि परत रिटर्न येऊन जाशील, त्यापेक्षा आताच रिटर्न येऊन जाय, हे ते. म्हणजे जो तो टाईम पिरियड राहतो ना, तसंच व्यवसायामध्ये राहतो. स्टार्टिंगचे 1-2 सेमिस्टरला असा फटका बसतो. मग आपल्याला खरा सिलेबस आपल्याला समजतो की आपल्याला वेळ मारून घेऊन जायची आहे, आपल्याला इतरांचं बोलणं सहन करायचं आहे, आपल्याला जर चुकी झाली तर मग ती पण समजून सांगायची आहे किंवा त्याच्यातनं काय शिकता येईल ते बघायचं आहे. पैशाचे बारीक बारीक व्यवहार कसे असतात, त्याच्यानंतर व्यवहार कसा टिकवायचा, कसं शब्द पाळायचा, कसं शब्द द्यायचा, काय करायचं किंवा आपल्यासोबत जे आहे टीम वगैरे, तर त्यांना कसं घेऊन चालायचं, त्याच परिस्थितीमध्ये सगळं आर्थिक नियोजन वगैरे कसं लावायचं. म्हणजे हा सिलेबस आपल्याला कळायला लागून जातो. तिथून मग आपण पुढचे पेपर हळूहळू सगळ्या परीक्षा आपण हळूहळू पास व्हायला लागून जातो. पण केव्हा केव्हा काय होतं की किती हे झालं ना, तर एखादी चांगली वार्षिक परीक्षा असतेच, मोठी परीक्षा असते ती, तर खूप लाँग टर्मचा तो संकट काळ येऊन जातो. आपण कोणाजवळ बोलू शकत नाही, काही नाही. आपण ते म्हणतो ना की एकट्यात रडत बसणे, त्याप्रमाणे सुद्धा तशी परिस्थिती होऊन जाते की नेमकं टीमला बोलायला गेलं तर ते मोटिवेट होऊन जातील किंवा ते आपल्यासोबत थांबणार नाही किंवा तेच दुसरा विचार करून घेतील की इथं काही खरं दिसत नाही, आपलं काही भविष्य नाही, चला इकडं घरच्यांना काही सांगू शकत नाही. त्याच्यामुळे ते आपण स्टेबल होण्याचा प्रयत्न करतो, तिथून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो. तर प्रत्येक उद्योजकावर ही वेळ येते की काहीच न बोलू शकणे, वेळ मारून घेऊन जाणे, ही प्रत्येक उद्योजकावर ही वेळ असते. पण मग ती वेळ जो मारून घेऊन जातो ना, तो खरा उद्योजक राहतो. तर तिथं जर हालून गेला तर मग तिथं सगळा बिझनेस हालून जातो. मग तो तिथं टिकतो केव्हा, की त्याला जेव्हा जबाबदारीची जाणीव राहते की नाही आपण असंच नाही एवढं उभं केलेलं आहे, असंच नाही आपल्याला एवढं मोठं व्हायचं आहे. आताच जर आपण हे हालून गेलो, लोकांना 10-10 वर्ष पण लागतं स्टेबल व्हायला, असं आहे. तर मग तेव्हा ते जे राहतं आणि काय राहतं की आपण उद्योजक असून आपण लोकांमध्ये जातो किती आहे. खरं काय राहतं माहिती आहे का, तुम्ही विद्यार्थी असा, तर त्याच्यानंतर तुम्ही नोकरी करत असा, तुम्ही कुठलं तरी व्यावसायिक म्हणजे कुठल्या पेशाने डॉक्टर वगैरे असा किंवा चांगला एक व्यावसायिक असा किंवा आपण गावात कुठं राहत असो, तो आपल्याला माहिती आहे जो लोकांमध्ये जातो, जो लोकांशी बोलतो, जो कायमस्वरूपी लोकांमध्ये राहतो, त्यालाच गावकी भावकी इज्जत देते. त्यालाच व्यवसायात पण लोक इज्जत देतात. ज्या पेशाने आपण शिक्षक जरी असो त्याला पण मुलं पण हे करतात. त्याच्यामुळे आहे ना, आपण लोकांमध्ये जातो किती, लोकांमध्ये गेल्यावर आहे ना शिकायला भेटतं की खरा व्यक्ती कोण, खोटा व्यक्ती कोण, परिस्थिती काय, समाज काय राहतो, समाज कशी परिस्थिती आल्यावर कशी साथ देतो. तसंच व्यवसायात पण राहतं. व्यवसायात पण एक बिझनेस कम्युनिटी राहते. मग ते आपले फ्रँचायझी धारक असो, मग ते वेंडर असो किंवा आपल्याकडे आपली टीम असो किंवा आपल्या आजूबाजूला जे काही हितचिंतक लोकं वगैरे असो, तर ही जी कम्युनिटी आपण पहिले समाजात अनुभवलेली तीच व्यावसायिक पण कम्युनिटी तीच राहते. मग आपण त्यांच्यामध्ये जातो किती आणि आपण पहिल्यापासून ऐकलेलं आहे की यशस्वी लोकांच्या संगतीत राहणे किंवा मोठ्या-मोठ्यांच्या संगतीत राहणे वगैरे त्या गोष्टी असतात. तर जेवढं आपण त्यांच्यामध्ये जातो, त्यांच्या बोलण्यामधून आपल्याला काय राहतं की आपण कन्सल्टेशन घेतो वगैरे. तर काही कन्सल्टेशन असे पण असतात की आपण एखाद्या व्यक्तीला 1-2 वेळा जरी भेट घेतली आणि त्याच्याशी 10-15 मिनटं जरी चर्चा केली, तर त्याच्या इथून आपल्याला एक काहीतरी पॉईंट सापडून जातो. तो पॉईंट आपला सध्या चुकत राहतो असं. त्याच्यामुळे आपण जातो किती लोकांमध्ये आणि लोकांचं ऐकतो किती. ऐकणं खूप महत्त्वाचं राहतं. ऐकून घेणं, त्यांना प्रश्न विचारणं आणि मेन म्हणजे ना
प्रश्न विचारायला लाजलं नाही पाहिजे, की मग माझ्या पण एवढ्या शाखा आहे, मग यांच्यात कमी शाखा आहे, मग यांना कसं विचारू, काय करू? काय आहे माहिती आहे का, की प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा आहे. प्रत्येकाची फील्ड वेगवेगळी होती, प्रत्येकाच्या घरची परिस्थिती वेगवेगळी होती, प्रत्येकाचं आर्थिक परिस्थिती वेगवेगळी होती. त्याच्यामुळे जरी माझ्यापेक्षा कमी वयाचा उद्योजक असेल, माझ्यापेक्षा कमी त्याचा टर्नओव्हर असेल, पण त्याच्याकडे ना काहीतरी अनुभव मोठा असेल आणि माझ्या जरी जास्त शाखा असतील, माझा जरी टर्नओव्हर हे असेल, तरी त्याच्यापेक्षा कमी अनुभव मला असेल. त्याच्यामुळे कुठलाही प्रश्न विचारायला लाजला नाही पाहिजे. कोणाकडनं काहीतरी आपल्याला शिकायला भेटतं. म्हणून आपण जातो किती, आपण बोलतो किती, आपण लोकांमध्ये राहतो किती, आपण कम्युनिटीमध्ये किती जातो आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये किती काय होतं. याच्याने काय होतं, की माणूस आहे ना अपडेट होतो. बरोबर. काय राहतं, की एखादी अशी गोष्ट आहे, जसं तुम्ही म्हटले, की कोणाजवळ बोलूच शकत नाही आहे. हम्म. पण आपण बोलू शकत नाही आहे, पण तेवढ्या आठवड्यामध्ये, तेवढ्या महिन्यामध्ये जर आपण आपल्यासारख्या 5-6 लोकांना भेटलेलो आहे, तर काय सांगता येतं, 5-6 लोकांमधून त्याच्या अनुभवातून ती गोष्ट येऊन जाते आणि त्याचं उत्तर आपल्याला आज भेटून गेलेलं बरोबर राहतं. बरोबर बरोबर. असं असं पण म्हणजे माझं रिअल अनुभव आहे. कोणाला हम्म. विचारलंच नाही, पण तो त्याचे अनुभव सांगत होता. तिथून मला ट्रिक आली, अरे आपलं असं चुकत होतं बरं का, आपण आता असं केलं पाहिजे. तुम्ही हा हा जो मुद्दा म्हणता त्याच्यावर मी म्हणजे नाही का एकदम 100% सहमत आहे. म्हणजे मी फर्स्ट जनरेशन व्यावसायिक आहे, तुम्ही पण पहिल्याच पिढीतले व्यावसायिक आहेत. तर पहिल्या पिढीतले व्यावसायिकांना जे फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर आहेत ना, त्यांसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की खूप जास्त लोकांमध्ये जाणं. कारण का आपला मेंदू, आपली मानसिकता व्यावसायिकतेसाठी बनलेली नाही, याच्याकडे अनुभव नाही. म्हणजे त्याला म्हणतो ना आपण मसल मेमरी नाही आपल्याकडे. बरोबर. म्हणजे एखाद्या उद्योजकाच्या घरातला असेल तर त्याला माहीत असतं की आज चालू असतं, पण आपल्याला माहीत नाही, आपण काहीतरी रिॲक्ट होऊ शकतो. मग मी बऱ्याच वेळा म्हणलं की समजा सिंपल गोष्ट आहे की आपण योग्य माणसाच्या संगतीत असणं किती गरजेचं आहे. समजा मी आणि आपला मित्र आहे आणि आपल्या मित्राचं काहीतरी छोट्याशा गोष्टीवरून फक्त नाही का छोट्या इगोमुळे आपलं काही अनबन झाली, तर कमी बुद्धीच्या माणसापाशी गेले तो काय म्हणेन, अरे तू चांगला आहे, ते बावळटच आहे, ती एक चांगली मैत्री तोडन. पण जर बरोबर. एखाद्या अनुभवी माणसात गेलं, अरे आयुष्य लय मोठे आहे, ह्या छोट्या मोठ्या गोष्टीसाठी आपली ही गोष्ट नाही, आपण बरोबर. मित्र सोबत असणं गरजेचं आहे. त्यांनी ती भावना दिली त्या रायटिंगला, माणूस जाऊन परत त्या मित्रासोबत राहतो. म्हणजे व्यवसायात पण तसं होतं की बाबा काय निगेटिव्ह चाललंय आणि जर चुकीच्या माणसाला सांगितलं, ते म्हणून बाबा ते सोडून कशाला काय फसतील. एखादा अनुभवी व्यावसायिक आपल्याला काय सांगेन की बाबा नाही हरीश, या असा काळ असतो, सस्टेन कर, शांतपणे राहा, याच्यात ह्या चुका बदल आणि पुढे निघून जा. म्हणजे आपण आता बऱ्याच वेळा कधी कधी या व्यवसायात मी काय अनुभवलं की सगळं मनासारखं होते आपल्या, तरी कधी त्या उत्साह राहत नाही आपल्याला की बाबा पण का कसं. तर मग त्यावेळेस पण माणूस जर असं बाहेर पडला, फिरला, की माणसाला कळतं की बाहेर कसं चाललंय. परत माणसात गेलं की माणसाचा इगो पण मारला जातो ऑटोमॅटिकली. कधी कधी आपल्याला थोडंसं अर्ली स्टेजला सक्सेस भेटलं, थोड्या चांगल्या गोष्टी झाल्या, तर आपल्याला असं वाटतं आपण लय मोठे आहेत, आपला करोड टर्नओव्हर आहे. पण आपण ज्यावेळेस फिरतो, मग आपल्याला जाऊन कधी 500,000 करोडाची माणसं बघायला भेटतात हिंडल्यामुळं, चांगल्या लोकांमध्ये राहिल्यामुळे. मग कळतं अरे इतके मोठे लोक आहेत, हे किती शांत राहत आहेत, नम्र राहत आहेत आणि अजून स्वप्न बघून आपल्या स्वप्नांवर काम करतायत. तर मग आपण इतक्या लवकर असं काय आविर्भाव जाण्याची गरज नाही. बरोबर. म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे समाज ही एवढी मोठी शाळा आहे ना, म्हणजे ती शाळेपासून म्हणजे असल्यापासूनच पोरांनी प्रवास आणि लोकांना भेटणं नॉनस्टॉप चालू पाहिजे. म्हणजे आपण त्याला मे बी उन्हाळक्या म्हणू शकतो, पण जर चांगल्या लोकात हिंडतो तर त्या चांगल्या लोकात हिंडण्याच्या उन्हाळक्या खरंच गरजेच्या आहेत. कारण का त्या शिकवतात, त्या टिकवतात आणि सगळे निर्णय आपले त्यांच्या आसपासपाशीच फिरतात ना. आता म्हणजे तुम्हाला ते आता जसं तुम्ही म्हणले की आपल्या कमी वयाच्या माणसाकडून पण ऐकलं पाहिजे, मोठ्याकडून पण ऐकलं पाहिजे, कारण प्रत्येकजण काही ना काहीतरी शिकवतो. अजून कोणत्या गोष्टी येतात तुम्हाला असं वाटतं की त्या म्हणजे माहिती पाहिजे, मानसिकता प्रिपेअर व्हावी. मला असं वाटतं की बरोबर. आपण एखादं समजा ही नांगरलेल्या शेतीत आपण बसलोय आता, ही जर नांगरली गेली नाही, याची मशागत झाली नाही, त्याच्यात पीक घेणं लय अवघड होतं. बरोबर. आपली मानसिकता जर चांगली ठेवायची असेल, व्यावसायिक पूरक मानसिकता जर पाहिजे असेल, तर तुम्हाला काय वाटतं की कोणकोणत्या गोष्टींनी केल्या पाहिजे जेणेकरून आपली मानसिकता चांगली बनत राहील? बरोबर. काय राहतं, की जेव्हा आपण फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर असतो, की घरातले आपण प्रथम व्यावसायिक, की आपल्या घरात आपल्या पार आजोबांपासून तर आतापर्यंत मोठ्या भावापर्यंत कोणी बिझनेस केला राहत नाही आणि आपलीच पहिली उडी घेतलेली राहते, असं असतं. आणि काय राहतं, की जेव्हा आपण शिक्षण वगैरे घेत राहतो 12वीपर्यंत, डिग्रीपर्यंत, तर आपल्या लहानपणापासून आपल्याला सांगितलं जातं, की चांगल्या लोकांमध्ये राहायचं, चांगल्या सवयी लागतात किंवा आपल्यासोबतचा कोणीतरी टुक्कर मित्र असेल तर आपल्या घरचे म्हणतात नाही त्याच्यात राहू नको, त्याला लोक नावं ठेवताय, हे ते ह्या सगळ्या गोष्टी ना, हे जसं चालत आलेलं आहे ना, तसंच व्यवसायात पण पुढं राहतं. व्यवसायात आल्यानंतर काय होतं, की आपण प्रथम व्यावसायिक असू तर काय राहतं, की तुम्ही किती काही असा तर स्टार्टिंगला 2-3 चुकीचं मार्गदर्शन करणारे लोक भेटतातच. असं आहे. मग तुम्ही किती एक तर ते स्वतःहून येतात किंवा आपण त्यांच्याकडे स्वतःहून जातो किंवा आपल्याला काही गरज असते, मग ते चुकीचा मार्ग दाखवतात. ते प्रत्येक उद्योजकाला चुकीचे माणसं भेटलेले आणि त्याच्यामुळे थोडी ना थोडी दिशा
ती चुकून गेलेली. म्हणून तुम्ही जसं म्हटले की समाज ही मोठी शाळा आहे. मग समाज ही मोठी शाळा का आहे, की आपल्याला समाजात गेल्यानंतर विशेष म्हणजे कुठला व्यक्ती कसा आहे, त्याची वागण्याची पद्धत कशी आहे, त्याची बोलण्याची पद्धत कशी आहे आणि तो भविष्यात आपल्याला कसा कामी पडू शकतो, ही ओळखण्याची शाळा म्हणजे समाजाची शाळा. असं तर जो व्यक्ती पहिल्यापासून समाजात जाणं येणं आहे त्याचं, तर तेच जो प्रथम व्यावसायिक राहतो ना, तो जर तसा असला ना, तर त्याला त्या गोष्टीचा फायदा होतो. आणि विषय काय राहतो, की व्यवसायात पण एक येते म्हणजे संगत. असं तर मग आपण कितीक लोकांपर्यंत जातो. आणि एक माझा चांगला अनुभव आहे, की मी जेवढ्या मोठ्या लोकांना भेटलो, तर तेवढ्या लोकांना शून्य अहंकार आहे. जेवढा मोठा व्यक्ती तेवढा त्याचा अहंकार कमी. तर आपल्याला त्याला भेटण्याच्या पहिले असं वाटतं, की याच्याकडे तर करोडोची गाडी आहे, सुटाबुटात आहे, ते आहे. हा आपल्याला भाव देईल का, हे होईल का? पण तो जेवढा मोठा आहे ना, तो तेवढ्या लवकर आपल्या खांद्यावर हात टाकतो. आपल्या मनातलं काहीतरी बोलून जातो, काहीतरी सांगून जातो. कारण त्याचं काय राहतं, तो पण एवढा मोठा असाच नाही झालेला राहत ना. त्यांना पण शेवटी लोकं ओळखत ते चालले गेलेले राहतात. आणि आपण जर चांगल्या विचाराने, चांगल्या याच्याने जर त्यांच्याकडे गेलो, त्यांना लगेच आपण म्हणतो ना फेस रीडिंग, तर त्यांना ते लगेच क्लिक होऊन जातं, की हा कुठल्या याच्याने माझ्याकडे आलेला आहे, काय नाही. ते क्विक उत्तर वगैरे देऊन टाकतं. मग तेव्हा आपल्याला समजतं, की जेवढे लोकं मोठे तेवढे अहंकार कमी. तर तिथं आपल्याला जर स्वतःला जर इगो असेल ना, तिथं आपला इगो मारला जातो. तुमच्या ह्या प्रवासामध्ये सगळ्यात तुम्हाला आवडलेलं व्यक्तिमत्व कोण आहे ज्याच्याकडून तुम्ही भरपूर गोष्टी शिकले? आवडलेले आता विषय कसा आहे, की माझ्या म्हणजे पडद्यामागं किंवा जेवढे काही सगळे लोकं असतील, तर प्रत्येकाने मला चांगली म्हणजे योग्यच दिशा दाखवलेली. आता मी म्हणजे फूडचा व्यवसाय करत असेल, तर फूडमधले काही माझे काही वेंडर्स आहेत, ते पण त्या लेव्हलचे आहे. पण मग मला काय झालं, की मी नशिबाने एवढा चांगला आहे, की मला आता फूडमधले काही आमचे हितचिंतक, वेंडर्स किंवा मार्गदर्शक असतील, ते सगळे त्या प्रकारे चांगले भेटले. कोणी सिस्टीम मॅनेजमेंटमधलं असेल, ते त्याच्यातले म्हणजे आपण म्हणतो ना, की त्या लेवलचे लोकं आहे, बाप माणसं आहे, तर ते भेटले. मीडियामध्ये असेल, तर ते त्या प्रकारचे भेटले. असे मला वेगवेगळ्या क्षेत्रामधले म्हणजे आता काय आहे, की एकाचं नाव घेतलं तर एकाला राग असं होईल. कारण मी एवढा नशीबवान व्यक्ती, की मला म्हणजे मी नेहमी म्हणतो, की माझ्या पडद्यामागं खूप चांगले लोकं आहे. तर मी एवढा स्वतःला नशीबवान समजतो, की मला सगळ्या प्रकारचे म्हणजे वेगवेगळ्या त्यांच्या प्रभुत्व असलेल्या याच्यामधले लोकं मला सगळे प्रकारचे लोकं चांगले भेटलेले आहे. म्हणजे असं काही नाही, की स्पेशल व्यक्तीमुळं असं काही झालेलं आहे वगैरे तसं काही नाही. लोकं जेवढे भेटलेले तर नाव असं कोणाचं स्पेसिफिकली घेऊ नाही शकत. प्रत्येक माणसाचं कॉन्ट्रीब्युशन असतं म्हणजे हां, आपल्या हां. टीम पासून तर सगळे लोक आपल्याला काही ना काहीतरी शिकवत चाललेले असतात. म्हणजे बऱ्याच वेळा नाही का, आता मी भरपूर वेळा ही गोष्ट बोलली, की बऱ्याच वेळा आता माझा अनुभव असा झाला, की बरेचसे मित्र किंवा सगळे मी आसपासच्या मित्रांमध्ये असं फेमस आहे, की हरीश सेल्समध्ये चांगला आहे किंवा बरोबर. बोलायला चांगला आहे, हुशार आहे, बरोबर लोकांना बोलतो किंवा बोलता नाही नाही हे एकदम कोणालाही टोपी घालू शकतो असं. तर मी कायमस्वरूपी म्हणजे म्हणत आलो, की ठीक आहे मी बोलतो चांगला ती वेगळी गोष्ट आहे. पण मोठ्या लोकांसमोर तुम्ही तुमच्या बडबडीच्या गोष्टीवर त्यांना जिंकू नाही शकत तुम्ही. नाही. मोठ्या माणसासोबत तुम्ही जसे आहात तसे प्रामाणिकपणे जर तुम्ही प्रेझेंट झाले, तर ते माणसं तुम्हाला जवळ करतील आणि तुम्हाला मार्गदर्शन करतील. बरोबर. तुम्ही असं त्यांच्याकडून काही करू शकत नाही. त्यामुळं जर मोठ्या लोकांना तुम्हाला जर कनेक्ट करायचं असेल, तर प्रामाणिकपणा, प्रामाणिक राहणं आणि प्रेझेंट होणं याच्यापेक्षा भारी औषध कोणतं नाही. म्हणजे सगळ्यात म्हणजे कामगार ट्रिक तेच आहे, की बाबा प्रामाणिक राहा आणि त्यांच्यासमोर जा. बरोबर. किंवा मी बऱ्याच वेळा हे म्हणतो, की मोठ्या लोकांसमोर लहान बनून आपण चुका करत राहायच्या. मोठ्या लोकांसमोर शहाणं बनत नाही राहायचं. मोठ्या लोकांसमोर जर तुम्ही लहान बनून चुका केल्या, तर तुम्हाला भरपूर काही गोष्टी शिकायला भेटत असतात. म्हणजे ह्या फार म्हणजे मला असं वाटतं अंडररेटेड कंटेंट आपण बोलतोय. म्हणजे बरोबर. याच्यामध्ये कोणते मी डायलॉग आपण सांगत नाही किंवा मला इच्छा पण नाही. का माहिती आहे का? आपण रील्समध्ये आता आपल्या पण याच्यातून रील्स जातीनच बाहेर. पण मला कायमस्वरूपी असं वाटतं, की जो कोण पण हा पॉडकास्ट पाहत आहे ना, की तुम्ही आता पॉडकास्ट बघा. जर तुम्हाला ह्या क्षेत्रात इंटरेस्ट असेल, यातले जर तुम्हाला 2-3 व्हिडिओ आवडले असेल, कारण की रील्समध्ये नाही ती अंदाज येऊ शकत या नाही. गोष्टींचा. कारण का पॉडकास्ट आपण यासाठी करतोय किंवा काय करतोय, की पूर्ण चर्चेतून तुम्हाला तुमच्या पद्धतीने एक पॉईंट ऑफ व्ह्यू येईल. कारण का एक रील तुम्हाला कोट सांगू शकेल फक्त. तर तुम्हाला तुमचं पण हे आता फक्त लोकांचं तुम्ही ऐकताय आणि मग त्यांचा एक निर्णय त्यांना एक चांगल्या पद्धतीने घेता येईल. आता अजून एक थोडी परिस्थिती काय आहे, की काही लोकांना फार आता अर्ली सक्सेस भेटते. जुन्या काळात लोकं म्हणायचे, "मी 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष व्यवसाय केला आहे. त्या कष्टानंतर हे दिवस आले. अख्खा आयुष्य घातलं त्यावेळेस पुढच्या पिढीला ते भेटले." पण आत्ताचा जो व्यवसाय आहे, की आमच्या वयातले सर्व जर म्हणलं 24-25 मधले, तर आम्हाला लगेच पाहिजे. सर म्हणजे आम्हाला असं वाटतं, की पहिल्या वर्षात, पहिल्या 6 महिन्यात
2 वर्षात आमच्या गाड्या घोड्या व्हावेत, बंगले व्हावेत, फ्लॅट व्हावेत, किंवा काय जमिनी घ्याव्यात, व्यवसायातला पैसा काढून लवकर काहीतरी करावं, कारण का आसपास तेच चाललंय. तर रियालिटी कशी असते व्यावसायिकाचा पर्सनल पैसा मिळवण्याची स्टेज काय असते, तुम्हाला काय वाटते? तुम्ही काय बघितलंय तुमचं वैयक्तिक उदाहरणासोबत आसपासच्या लोकांचं? काय राहतं की जसं तुम्ही बोलले की कमी वयात लवकर सक्सेस पाहिजे असतो ते असतो, आणि ज्यांच्याकडे आपण मार्गदर्शन घ्यायला जातो तर त्यांचा तो स्ट्रगलचा पिरियड आहे ना खूप मोठा असतो, असं असतं. पण मग त्यांनी कधी त्यांची लाईफस्टाईल वगैरे दाखवलेली राहत नाही किंवा कोणाशी हे केलं राहत नाही. आपण बघितलेलं आहे की खूप मोठे मोठे लोक असतात, पण त्यांची पर्सनल लाईफ आहे ना ही कधीच पडद्यापुढं त्यांची आलेली राहत नाही, काही नाही. कारण त्यांना माहिती राहतं की पर्सनल लाईफ जर पुढं आणली तर तेवढी महत्त्वाकांक्षा वाढते, तेवढ्या लोकांच्या नजरा आपल्यावर येतात, तेवढे लोक मान द्यायला लागून जातात, तर तेवढ्या जास्त जबाबदाऱ्या वाढून जातात. असा विषय असतो. ते लोक आहे ना स्ट्रेट फॉरवर्ड असतात. आणि काय राहतं की विशेष म्हणजे जो कमी वयात आपल्याला ते वाटतं ना, शेवटी ते जे वय आहे ना 12वी नंतर डिग्री, नंतर पुढं आपलं 30 वयापर्यंत वगैरे, ते ना ॲट्रॅक्शनचं वय. मग ते अट्रॅक्शन तुम्हाला ते प्रेमाचं असू शकतं, व्यवसायात गेल्यावर तुम्ही कुठलं तरी काहीतरी मोठं व्हायचं आहे किंवा कोणाची तरी लाईफस्टाईलसारखी लाईफस्टाईल जगायची आहे, किंवा नोकरीच्या याच्यात गेल्यावर की हा एवढे एवढे लाख रुपये महिना कमवतोय, मॅनेजर आहे, HR आहे, ते म्हणजे हे सगळं अट्रॅक्शनचंच आहे, असं आहे. तर तो अट्रॅक्शनचा मोह पण आवरला गेला पाहिजे. आपल्यात स्किल काय आहे, आपण करू काय शकतो, आणि आपल्यात जर स्किल कमी आहे तर आपण अजून काय शिकलं पाहिजे. कारण आहे ना लोक पार म्हणजे शेवटपर्यंत शिकत आलेले, वाचत आलेले. जे तुम्ही मोठ्या मोठ्या लोकांचे जरी लेक्चर ऐकले तरी ते म्हणतात की मी दररोज काही ना काही शिकत राहतो. तर आपलं कामच आहे दररोज काही ना काही शिकत राहणं. जो आपण आपली लाईफस्टाईल जी कंपॅरिझन करतो की याचं असं असं आहे, त्याचं तसं असं, काय आहे माहिती का की 22, 23, 24, 25 ह्या वयातले आता उद्योजक वाढायला लागलेले. पण 90% उद्योजक असे आहे की ते ना लाईफस्टाईल कंपॅरिझन करताय, बरोबरी करताय, की बघा तो एवढा कमी वयात एवढ्या मोठ्या गाडीत फिरतो, हे होतं ते होतं. तर मग तो कसा मोठा झालेला राहतो, काय झालेला राहतो, तो जास्त दाखवतो तर तो तेवढं पडद्यामागं काही वेगळंच राहतं. पण मग आपल्याला सांगितलं काही वेगळं जातं. तर त्याच याच्याने तरुण मुलं काय करतात, आपल्या घरच्यांशी भांडतात की नाही नाही नाही, मला आहे ना बघा तो एवढा हे झाला, एवढा छोटासाच हे होतं, एवढ्यात मोठा होऊन गेला, त्याच्या घरच्यांनी त्याला मदत केली किंवा मदत पण केलेली नसेल, काही नाही, मग मला पण तुमच्याकडनं पाहिजे, असंच पाहिजे तसंच पाहिजे. मग काय राहतं, तो जो एकदम अशी घाई झालेली राहते, तेव्हा आपल्याला खूप जण सांगत राहतात की नको नको तो बिझनेस करू नको, नको तू ते करू नाही शकत, नको तो तो स्पॉट चुकतोय, नको ते हे होतंय. पण ती घाई आहे ना, ती घाई कोणीच मोडू शकत नाही. ती खूप मोठी चुकी राहते, आपल्याला पण समजत राहतं, आपल्याला पण मनात विचार येतो की कोणीतरी सांगताय आपल्याला ती गोष्ट नाही करायची, नाही भरपूर जण सांगताय, पण तरी आपल्याला ती घाई आहे. कारण का की आपण फक्त बरोबरी केलेली, त्याची लाईफस्टाईल आपली लाईफस्टाईल, ती लाईफस्टाईल बरोबरी करून आपण ना कोणाचं ऐकत आहे, ना घरच्यांचं ऐकत आहे, ना काहीच करत आहे. अशामध्ये काहीतरी चुकीच्या लोकांची फ्रँचायझी घेतली जाते, काहीतरी चुकीचा बिझनेस टाकला जातो, काहीतरी चुकीचा बिझनेस कॉपी केला जातो, किंवा असं पण छोट्या छोट्या पण चुका होऊन जातात की आपल्याला 10-15 हजाराचं पण शॉप भेटत होतं, पण घेतलं जातं 40-45चं. म्हणजे ज्या काही नॉर्मल चुका आहे ना, त्या आपण त्या मोहात राहतो सक्सेसच्या, तर त्या चुका होऊन जातात. तर हीच गोष्ट आहे की कंपॅरिझन नाही केलं पाहिजे प्रत्येकाचं. म्हणजे एवढी करोडो आपलं आहे लोकसंख्या आहे, पण आहे ना प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगळे आहे. 2 लोकं जर समोरासमोर बसले आणि त्यांची खूप इच्छा राहिली की तुमचा प्रॉब्लेम मी समजून घेणार आणि माझा प्रॉब्लेम तुम्ही समजून घेणार, पण जेव्हा एकमेकाचे प्रॉब्लेम ऐकल्यावर ना दोघं तिथून उठून जाणार. कारण नाहीच कोणी समजू शकत. प्रत्येकाला प्रत्येकाचा रस्ता पकडायचा आहे, प्रत्येकाचा रस्ता साफ करायचा आहे, सगळ्या गोष्टी ज्याच्या त्याच्या ज्याने त्याने करायच्या आहे, असं असतं. तर मग ते कंपॅरिझन नाही केलं पाहिजे, आणि जी आपली रिॲलिटी ना ती स्वीकारली पाहिजे, आपली स्किल ओळखली पाहिजे, ते करून मग आपण पुढं गेलं पाहिजे. म्हणजे आता बऱ्याच वेळा काय वाटतं की समजा ठीक आहे गाडी किंवा बाकीच्या गोष्टी 100% येते, नोकरीत गेला तरी 4-5 वर्ष लागतात नोकरीला सेटल व्हायला, 5-6 वर्ष. पण आपल्याला आधीच कधी कधी ते करू वाटतं व्यावसायिकाला, किंवा व्यावसायिकाकडे पैसा दिसत असतो, मोठे आकड लाखो करोडचे ट्रान्झॅक्शन चालू असतात पूर्णपणे, पण ते त्या टायमिंगला तो कधी कधी असं वाटतं अरे तो नोकरी करणारा माझा मित्र आहे, तो त्याच्या नोकरी करतोय, त्यांनी गाडीने फ्लॅट घेतलाय, आज मी तो व्यावसायिक आहे एवढा मोठा, माझ्याकडे तर एवढे पैसे देते, मी का नाही घेतलं पाहिजे. मग अशा मानसिकतेत माणसाला कधी कधी थोडंसं गडबड पण वाटते, किंवा मग त्यावेळेस जर पैसे त्याला बाहेर काढता येत नसेल तर तो बळजबरी काढतो, किंवा मग त्याला काढता नाही आले तर त्याचं मनाला वाईट वाटतं. तशा स्टेजच्या व्यावसायिकाला काय सांगणार, की कारण पुढे जाऊन त्याची नोकरीचा पैसा तर तो लिमिटेडच राहणार आहे ना, बरोबर पण बरोबर. व्यावसायिकाचा हा 5-7 वर्षानंतर कुठल्या कुठं जाईल.
तर मग असे जे व्यावसायिक स्टेजमध्ये आहेत की त्यांना असं वाटतं की माझी नोकरी करणाऱ्या लोकांनी चांगल्या प्रॉपर्ट्या खरेदी केल्या, गाड्या घेतल्या, आणि मी एवढा मोठा व्यावसायिक असून एवढे पैसे मी का बाकीच्या गोष्टी घेत नाही. तर अशा स्टेजचं काय विचारलं तर त्यांनी काय केलं पाहिजे असं वाटतं? काय राहतं की मी तेच बोललो की प्रत्येकाचं लाईफस्टाईलच वेगळी आहे. आता कोणीतरी आपण जेव्हा व्यवसायात एंट्री घेतली तेव्हाच आपल्या बरोबरीचं कोणीतरी असेल, त्याने नोकरीत वगैरे करतोय, तो व्यवसायात नाही आला. पण जो व्यवसायात गेला तर त्याची घरची परिस्थिती नाजूक होती. तो व्यवसायात गेला तर तो व्यवसायात गेल्यानंतर पुढे 5-10 वर्ष त्याला घरचंच कर्ज फेडायचं होतं. काय राहतं, कोणाकोणाचा असा काही दवाखाना येऊन जातो तर तिथून सगळं चक्र फिरून जातं. असं काही मोठं ऑपरेशन येऊन जातं तर सगळं चक्र फिरून जातं. खूप साऱ्या लोकांचं घेणं येऊन जातं, देणं येऊन जातं. अशी पण काही लोकं आहेत. काही काहींच्या घरात आता म्हणजे 2-2, 3-3 बहिणी असतात. तर मुलीचं लग्न म्हणजे किती काही असतं की 2-3 करणं म्हणजे ते खूप काही परिस्थिती येऊन गेलेली राहते. मग ते सगळं मुलाला वगैरे हे करायचं असतं, वडील येऊन गेलेलं, अशी काही परिस्थिती असते. आणि एखाद्याचं त्याच बरोबरीला नोकरीला लागलेला आहे, पण त्याचे वडील पण नोकरीला आहे, आई पण नोकरीला आहे, घरचं व्यवस्थित स्वतःचं घर घेतलं गेलेलं आहे. तर त्याला त्या गोष्टी पुढं पटापट इझी. कारण काय राहतं, आपण म्हणतो आपल्या भाषेत, तो शिल्की आहे, त्याची सेव्हिंग जास्त आहे, त्याच्याकडे एवढं हे होतं, तेवढं ते होतं. तर मग विषय तोच येतो की प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगवेगळे आहे. असं प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगवेगळी आहे, प्रत्येकाची पार्श्वभूमी वेगवेगळी आहे. कोणाकडे जास्त जमीन आहे, कोणाकडे कमी जमीन आहे, कोणाचं काय आहे, काही नाही. म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. त्याच्यामुळे आपल्याला खरी रिॲलिटी काय आहे, ती त्या त्या परिस्थितीत जेणे त्याने भवावी. आणि काय राहतं की जबाबदारीचा विषय राहतो. व्यवसायात आलं तर मग आता नोकरीवाल्याला काय राहतं की त्याचं एक सिंगल परिवार, तेवढीच त्याची जबाबदारी राहते. पण व्यावसायिक त्या गोष्टी जास्त कॉपी करू शकत नाही, जास्त हे करू शकत नाही. कारण त्याला बंधनं खूप राहतात. त्याला त्याच्या सोबतच्या लोकांची सुद्धा घरं चालवावं लागतं. जसं नोकरीवाल्याला स्वतःचंच घराचं बघावं लागतं, तसं व्यावसायिकाला निदान छोटा जरी व्यावसायिक राहिला ना, तरी निदान 10 घरं तरी त्याची चालतात. किराणा दुकानदारावर सुद्धा 5-5 जणांची घरं चालतात. म्हणजे अशी पण परिस्थिती असते. व्यवसायात एवढं आहे, जबाबदारी असते, इकडं थोडी जबाबदारी कमी असते. म्हणजे पण असं वाटतं ना की नोकरी बंधन आहे, व्यवसाय फ्रीडम आहे, मी मालक होणार. म्हणजे हे मालक होण्याचं जे अट्रॅक्शन आहे, त्या मालकाची परिस्थिती काय असते ही कोणाला समजून घ्यायची नसते. काय राहतं की आपण नेहमी म्हणतो की मी तर काही नाही, नोकरीत तर मला सुट्टी घ्यायची तर बॉसला विचारावं लागतं. 3-4 दिवस जायचं तर बॉसला विचारावं लागतं. हाफ डे घ्यायचं म्हणजे ईच अँड एव्हरी गोष्ट, पार चहा प्यायला जरी जायचं तरी बॉसला विचारावं लागतं. तर ते सहन नाही होत काही काही लोकांना. मग तसंच आता आमच्यासारखे व्यावसायिक काय म्हणतात की नाही, आम्हाला खूप फ्रीडम आहे, आम्हाला काही टेन्शन नाही आहे. आज जरी कुठं कोणाचं अचानक लग्न आलं, कुठं काही जायचं राहिलं, काही दवाखाना आला, आम्ही जाऊ शकतो, पळू शकतो, ते होऊ शकतं. पण आहे ना, नोकरीवाल्याची पण लाईफस्टाईल वेगळी आहे आणि ही पण लाईफस्टाईल वेगळी आहे. तो त्याच्या जागेवर बरोबर आहे, हा याच्या जागेवर बरोबर आहे. एवढं आहे की 90% व्यावसायिक माणसाला फ्रीडम जास्त असतं. खरं आहे. कारण त्याला जर उद्या कुठंतरी जायचं आहे ना, तर त्याची ती जबाबदार राहते. तो आज 1-2 दिवसामध्ये सगळे कामं वगैरे आवरून घेणार. उद्या मग तो फ्री राहणार. तो म्हणणार की मी माझं सगळं काल करून घेतलं, आज फ्री आहे. एवढं ते फ्रीडमचं जर आपण कंपॅरिझन करायला गेलो, तर फ्रीडम नक्कीच व्यवसायामध्ये आहे. पण मग जो मोह असतो ना, की मी मालक आहे, मी असं आहे, मी तसं आहे, हे आहे, ते, तर रिॲलिटी पण मग तशी राहत नाही. म्हणजे नोकरीत एक समजा की नॉर्मल जबाबदाऱ्या असतात. पण इकडं एवढ्या जबाबदाऱ्या असतात, इकडं दररोज एक संकट आहे. दररोज नवीन-नवीन जबाबदाऱ्या आहे. दररोज काही ना काही येणार आहे. दररोज नवीन-नवीन घडामोडी होणार, दररोज काहीतरी होणार. आणि जर इकडं व्यवसायात काय आहे माहिती आहे का, जर तुम्हाला काही म्हणजे संकटं येत नाही आहे, काही अडचणी येत नाही आहे, तुमचं एकदम सगळं व्यवस्थित चालू आहे, तर मग देव कुठंतरी चुकीचं करतोय तुमच्यासोबत. असं आहे. ज्याच्यासोबत ज्याला संकटं आले नाही, ज्याला अडचणी आल्या नाही, तर मग तो व्यावसायिकच होऊ शकत नाही. इकडं दररोज चालणार आहे काही ना काही. फक्त आपण टिकून कसं राहतो आणि मार्ग कसा काढतो, ते महत्त्वाचं असतं. म्हणजे बघा ना, मोठ्या उद्योजकांवर वेळ आहे. आज थोडी छोट्याच्या उद्योजकाला ते अडचणी. म्हणजे आज अंबानीलाही टेन्शन असं ना, त्याची कोणतरी हजारो करोडच्या डीलचा काहीतरी विषय, कुठं लिगल मॅटर चाललाय, जमिनी गुतल्या, फॅक्टरीचे कंप्लायन्सेस येतं. आणि आपला छोटा व्यावसायिक असला, दुकानदार असला तरी त्याला पण आहे. आज समजा चहाच्या दुकानदाराला गॅसच्या टंचाईतून चालले आहेत, मग आता ते शेगडीचं करून काही ना काहीतरी करताय, तर ते चालू राहील. म्हणजे मला असं वाटतं की चांगलं वाईट जसं म्हणतो की काहीच नसतं. फक्त तुमच्यासाठी बरोबर काय आहे तुम्हाला ते शोधता आलं पाहिजे, किंवा मानसिकताच खरं सर बघितलं तर दुसरं काय आहे याच्यामध्ये? दुसरं काही नाही. फक्त मानसिकता कोणती गोष्टीमध्ये फक्त मानसिकताच मॅटर करते की म्हणजे मानो तो सुख आहे, मानो तो दुःख आहे, म्हणजे दुःख आहे. असंच आहे. म्हणजे हाय या गोष्टीमध्ये जे आहे तिथं बरं आहे. आता समजा तुम्ही विचार केला की पहिले आपण सायकलवर होतो, आज कारमध्ये येतं.
आणि परत असं विचार केला तर अरे मला 6 वर्ष झाली माझी कार तर मी अजून जुनीच वापरतो, मला नवीन कार घ्यायला पाहिजे, बरोबर, मोठी घ्यायला बरोबर. पाहिजे, मग ते दुःख वाटायला चालू होतंय. पण ह्या प्रोसेसमध्ये मला असं वाटतं की व्यावसायिकाने त्याच्या स्वतःच्या जबाबदाऱ्या पूर्ण करून नाही का कुटुंबाप्रती असतील किंवा त्याच्या टीमच्या प्रती असेल, त्याच्या ग्राहकांप्रती असेल, त्या पूर्ण करावं मेन जर फोकस असेल की बाबा मी जे काम करतो आणि पुढच्या लोकांना सगळ्यांना कसा फायदा होतोय आणि जास्त फोकस फक्त सेल्फ अर्निंग याच्याकडे नसेल तर त्याला शांतपणे व्यवसाय करता येईल. म्हणजे त्याला गोंधळ नाही होणार की मध्येच तो असं डिस्ट्रॅक्ट नाही होणार की चल गाडीच घेऊन टाकतो आणि त्रास करून घेतो. बरोबर, बरोबर. त्याच्यापेक्षा सरळ व्यवसाय मोठा केला तर तो व्यवसाय त्याचं पुढचं मागचं सगळं भरून काढू शकतो. काय राहतं की मानसिक ताण, मानसिक टेन्शन वगैरे प्रत्येकाला आहे. जरी आपण व्यावसायिक आता मी स्पर्धा परीक्षा करत होतो, तर आम्हाला पहिलेच सांगितलं जायचं की हा सिलॅबस आहे, हा ढाचा आहे, ह्याचप्रमाणे तुम्हाला पुढं स्टडी करावं लागणार आणि ह्याचप्रमाणे तुम्हाला क्वेश्चन वगैरे येणार ते. तर प्रत्येक गोष्टीचा आहे ना एक सिलॅबस ठरलेला आहे. मग तो नोकरीचा सिलॅबस वेगळा आहे, नोकरीचा आयुष्याचा सिलॅबस वेगळा आहे, व्यावसायिकाचा सिलॅबस वेगळा आहे, व्यावसायिकाचं आयुष्य कसं असतं त्याचा सिलॅबस वेगळा आहे. मग जसं जसं आपण शिकत जातो ना तसे तसे आपल्याला त्या जबाबदारीची जाणीव होत जातं आणि तो सिलॅबस कळत जातो. एवढं आहे की आपण शिक्षणामध्ये ना आपल्याला सिलॅबस पहिलं माहिती राहतो आणि आपण जेव्हा नोकरीला पण जातो तर नोकरीला पण आपल्याला रोल शीट वगैरे दिली जाते, ते केलं जातं. तिथं पण आपल्याला सिलॅबस माहिती राहतो. पण आपण जेव्हा व्यवसायात जातो ना तर आपल्याला ना कुठला सिलॅबस राहत ना काहीच राहत. आपल्यालाच आपला सिलॅबस तयार करावा लागतो की आपला रस्ता कसा आहे, आपलं काय आहे, काही नाही आहे. आणि काय आहे की अडचणी प्रत्येकाला आहे. आज जरी मोठ्या-मोठ्या करोडोचे टर्नओव्हर झालेले व्यक्ती जर चांगल्या मोठ्या बिझनेस क्लासमध्ये हेलिकॉप्टरमध्ये किंवा चांगल्या ऑडी, मर्सिडीजमध्ये बसलेले असतील, तर त्यांना पण त्यांच्या 5-5 कोटी, 10-10 कोटीच्या डीलचं टेन्शन आहे. त्या ॲम्बियन्समध्ये राहून, ते बॉडीगार्ड वगैरे राहून त्यांनासुद्धा त्या प्रकारचं टेन्शन आहे. त्याच्यामुळे असं काही नाही की व्यावसायिक म्हणजे बिझनेसमॅन म्हटलं आणि त्याला टेन्शन नाही, असं काही नाही. प्रत्येकाची लेवल वेगळी आहे, प्रत्येकाचं टेन्शन वेगळं आहे. जसं आता मी फ्रँचायझी बिझनेसमध्ये आहे, तर मला पण माझ्या लेवलचं काय की 10-12 लाखाचं टेन्शन मला आहे. तसंच मोठ्या बिझनेसमॅनला करोडोचं टेन्शन राहतं. त्याच्यामुळे टेन्शन हे व्यवसायात आहे, संकट हे व्यवसायात आहे. त्याच्याशिवाय सिलॅबसच कंप्लीट होऊ शकत नाही. असं आहे. तुमचा स्वभाव म्हणजे बोलका होता पहिल्यापासून, लोकांमध्ये राहण्याचा होता, मित्रांमध्ये राहण्याचा होता. तर तुम्ही पुण्यात राहिलेत, नाशिकला राहिलेत, जळगावला राहिलेत. तुम्ही कामानिमित्त बाकीचे 2-3 स्टेट UP, MP, राजस्थान ह्या भागात सुरतसारख्या शहरांमध्ये तुम्ही बराचसा फिरलेत. तुम्हाला काय डिफरन्शिएशन वाटतं? म्हणजे महाराष्ट्रात तुम्हाला कसं वाटतं की बाबा म्हणजे नाशिक साईडचा माइंडसेट कसा आहे मुलांचा, तरुण मुलांचा, व्यावसायिकांचा, पुणे साईडचा कसा वाटतो, UP, MP, सुरतसारख्या ठिकाणचा काय बदल वाटतो? तुम्हाला असं काय नोटीस झालं आहे का? की मला हे पॅटर्न दिसत आहेत या सगळ्या गोष्टींमध्ये? बरोबर. काय आहे की आता मला निदान आता 6 वर्ष तरी व्यवसायामध्ये कंप्लीट होत आहे. पण मग मी पहिलेपासून असा माझा पिंड होता की लोकांमध्ये जाणे, जास्त मित्र असलेला मी, जास्त लोकांमध्ये असलेला, जास्त ओळखी असलेला. प्रत्येकाचा एक पिंड असतो. तो पिंड आपल्याला 10वी, 11वी, 12वीपर्यंत समजून जातो की आपला पिंड काय आहे आणि तो पिंड धरून जर चालला ना तर सक्सेस होतो माणूस. जो पिंड चुकला तर मग काही विषय राहत नाही. पण काय राहतं की आता मी पण 5-6 राज्यांमध्ये फिरून आलेलो आहे. आता आपलं महाराष्ट्राचं जर उदाहरण बघितलं तर मग मी एक म्हणजे खानदेश भागातून आलेलो आहे आणि माझं शिक्षण तिकडं झालं. त्याच्यानंतर म्हणजे जळगावमध्ये काही शिक्षण झालं, काही नंदुरबार साईडला झालं. तिकडं पूर्ण आदिवासी ट्रायबल एरिया आहे. धुळ्यात काही झालं. नंतर मी पुण्यात आलो. तर महाराष्ट्रात जसं 20-20, 30-30 किलोमीटरवर, 40-50 किलोमीटरवर खाद्यसंस्कृती बदलते. त्याच्यानंतर तुमचं पर्यावरण वगैरे या सगळ्या गोष्टी बदलतात. लोकांचं राहणीमान बदलतं. म्हणजे ना ईच अँड एव्हरी गोष्ट काही-काही वेळाने, काही-काही किलोमीटरने चेंजेस होत जातात. प्रत्येकाची थिंकिंग वेगवेगळी आहे. काही-काही म्हणजे कुठं कुठल्या देवाला मानलं जातं, कुठं कुठल्या देवावर श्रद्धा असते. सगळं काही वेगवेगळं म्हणजे आपण म्हणतो ना की विविधतेने नटलेला आपला भारत देश. तसं आपल्या प्रत्येक राज्यात पण तसं आहे. आता जरी आम्ही व्यावसायिक म्हणून आता आम्ही नेहमी म्हणतो की जर आम्ही पुणे, मुंबई सारख्या ठिकाणी राहिलो असतो तर आम्ही याच्यापेक्षा डबल टिबल सक्सेस झालो असतो. आम्ही नाशिक वगैरे इकडं आहोत, तर इकडं काही गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचत नाही किंवा काही सोर्सेस उपलब्ध नाही आहे असं. तर मग काय राहतं की आपण म्हणजे टायर 2 सिटी असेल, टायर 3 असेल, जसं जसं आपलं सिटी ग्रो होत जाते, जसं जशा गोष्टी हे होत जातात, त्याप्रमाणे आपली डेव्हलपमेंट होत जाते. फिरून पारून प्रश्न तो येतो की आपण पोचतो किती लोकांपर्यंत. आता जरी मी नाशिकला असलो तरी मी एवढ्या राज्यांमध्ये गेलेलो आहे, तिथून काही शिकलेलो आहे, काही पुण्यामधून, मुंबईमधून इथून काही शिकलेलो आहे. विषय फिरून पारून तोच येतो की तुम्ही लोकांमध्ये जाता किती. तुम्ही तुमच्या म्हणजे तुमच्यासारख्या
विचार करणाऱ्या लोकांमध्ये किती जाता, तुम्ही त्या लोकांना भेटल्यानंतर तुमचे विचार किती जुळतात, नंतर त्याच्यानंतर तुमचे वाईब्स किती मॅच होतात, तिथून काहीतरी गोष्ट पुढं जाते का, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. लाईक माइंडेड पीपल आपण जे म्हणतो त्याप्रमाणे या गोष्टी असतात. निर्णय क्षमता म्हणजे काय म्हणतात ना की सगळं आपलं अख्खं आयुष्य, व्यवसाय, करिअर सगळं निर्णयांवरती ठरलेलं असतं. तर कोणतेही निर्णय घ्यायचे असतील किंवा कोणताही महत्त्वाचा निर्णय असेल तर तुमची प्रोसेस काय असते तो निर्णय घ्यायच्या आधी? काय राहतं की असा कोणीच व्यक्ती नाही की त्याचे निर्णय चुकत नाही. निर्णय हे प्रत्येकाचे चुकतात. मग तो आपण अभ्यास जरी करत राहिलो तेव्हासुद्धा निर्णय चुकतात, किंवा आपण एखादी स्पर्धा परीक्षेची किंवा मोठी क्वेश्चन पत्रिका सॉल्व्ह करतोय आणि तेव्हा ते काही MCQs राहतात, तिथंसुद्धा निर्णय चुकतात. म्हणजे निर्णय चुकणं हे पहिलेपासून आहेच. विषय काय राहतो व्यवसायात निर्णयाचं महत्त्व असं आहे की तुम्हाला जर अनुभव असेल असं, तर तुमचे निर्णय जास्त चुकणार नाही. आणि आपल्याला अनुभव कमी आहे तर आपण नक्कीच न लाजता कोणाकडनं तरी सल्ला घेतला पाहिजे. असं आहे. काय होतं की आपण जर कोणाकडे सल्ला घ्यायला लाजतोय, आपण लोकांमध्ये जायला लाजतोय, तर आपले 100% निर्णय चुकणार. तर तुमच्याकडे अनुभवाची कमी आहे. आणि जर तुमच्याकडे अनुभवाची कमी म्हणजे अनुभव तुमच्याकडे खूप जास्त आहे, तुम्ही खूप साऱ्या त्या परिस्थितीमधून गेलेले आहे, त्या रिलेटेड तो निर्णय वगैरे, मग तुमचे निर्णय बरोबर येणार. पण मग निर्णयाचं एकच गोष्ट आहे, जर आपल्याला अनुभव कमी आहे तर आपण नक्कीच सल्ले घेतले पाहिजे. नक्कीच आपण 4-5 मोठ्या लोकांमध्ये जाऊन त्या म्हणजे एरियातले वगैरे किंवा त्या क्षेत्रात प्रगती केलेल्या लोकांकडून जाणून, त्यांचं वाचन करून, त्यांचे व्हिडिओज वगैरे बघून मग आपण निर्णय घेतला पाहिजे. असं निर्णयाचं एक प्रमाण आहे. आता ओव्हरऑल ह्या ज्यावेळेस तुम्ही 5-6 वर्षाच्या स्टेजला आलात, आतापर्यंत सगळा प्रवास बघितला तुम्हाला कसं वाटतं? म्हणजे तुम्ही जो प्रवास केला आहे सगळ्या अडीअडचणींचा असं, आता आपण भरपूर सगळ्या अडीअडचणीवरती जास्त पडदा नाही टाकला या गोष्टीमध्ये, कारण का म्हणतात ना अडचणीचं गाणं गाऊन काही उपयोग नाही जास्त. किंवा आता तुमची येणारा एक 6 वर्षाचा प्रवास येणार आहे डॉक्युमेंटरीमध्ये, तर तिथं ती प्रॉपर अनुभवता येईल. तोंडी बरोबर. सांगून तर तितकी फील कळणार नाही. कळणार नाही. त्यामुळे मी त्या गोष्टीचा जास्त काही पडदा टाकला नाहीच. पण मला हे विचारायचं आहे की मागचा प्रवास बघून कसं वाटतं आणि आता भविष्यासाठीचे तुमचे स्वप्न कसे झालेत, आता विचार कसे बदललेत? काय राहतं की विषय काय आहे की मी ज्या परिस्थितीतनं आलो, तर मला कंटिन्यू अनुभवच येत गेले चांगले चांगले, मग कंटिन्यू शिकतच गेलो. आणि आयुष्यभर आता व्यवसायात तर मी शिकतच राहणार आहे. जास्तीत जास्त लोकांमध्ये राहिलो ते. पण काय राहतं की जे आपण म्हणतो की अचानक सक्सेस येऊन जातो, लगेच काहीतरी होऊन जातं, 1-2 वर्षात होऊन जातं, क्विक कितीतरी मोठं होऊन जातं, असं काही नसतं. मला माझा व्यवसाय समजायला 4 वर्ष गेले. 4 वर्षात मी माझा व्यवसाय पूर्णपणे समजू शकलेलो नव्हतो. मग काय राहतं की बदल ही काळाची गरज आहे. जसं जसं आपण लहानाचे मोठे होतो तसे आपले शरीराचे अवयव वगैरे वाढत जातात. तसे तशा काही काही गोष्टी बदलत जातात, किंवा काही काही आपले संगती राहतात, सोबती राहतात, ते काही काही कारणाने सोडून चालले जातात. कोणी कोणी ज्याच्या त्याच्या क्षेत्रात चाललं जातं असं. आणि त्या दृष्टीने आपण जात राहतो. तर आपला अनुभव किती मोठा आहे, काय आहे, त्याच्यानुसार आपण. आणि व्यवसायाला मला स्वतःला 4 वर्ष लागले हे व्हायला. नंतर कुठेतरी माणूस स्टेबल होतो, नंतर मग काहीतरी गोष्टी अपडेट करतो आणि मग पुढं काहीतरी एक जी स्टेबल लिंक म्हणतो आपण की आता व्यवस्थित झालं, मला फिक्स इन्कम सुरू झालं वगैरे, ती स्टेज यायला कमीत कमी 5-6 वर्ष जातं. आणि आता मी जरी ब्रँड उभा केलेला आहे, पण जर सामान्य दुकानदार असेल तर त्यालासुद्धा मला जर 6 वर्ष ब्रँड स्टेबल करायला लागतं आहे, तर त्यालासुद्धा 2-1 वर्ष ते दुकान हे व्हायला जाणार. 3-4 महिन्यात आणि 6 महिन्यात सक्सेस येतच नाही. असं ते शक्यच नाही आहे. असं आहे, प्रयत्नार्थीच परमेश्वर आहे. असं आहे, फक्त काय खचून नाही जायचं आणि परमेश्वरावर आता श्रद्धा ठेवायची. माणसात पण खूप मोठा देव आहे, माणसांमध्ये जायचं. आणि जेव्हा आपल्याला वाटतं की की सगळं काही आता संपलं आहे, आता कसं होणार, काय काही नाही, तर आपण शेवटी ज्या महाराष्ट्रात राहतो, जिथं संत परंपरा आहे, जिथं वारकरी संप्रदाय हा खूप मोठा मानला जातो, सर्व लोक वारीला जातात. एवढं मोठं संकट घेणारा, जगामधील सगळ्यात मोठं संकट घेणारा शेतकरी आपले आईवडील आहेत, आपला समाज आहे. एवढं मोठं म्हणजे ज्याच्या भरोशावर पीक पेरणी वगैरे केली जाते, सगळं केलं जातं आणि तो कधी कधी येत नाही पाऊस असं. तर त्या लोकांमध्ये आपण राहून गेलेलो आहे. त्याच्यामुळे करता करविता परमेश्वर आहे.
भोगता उपभोगता सर्व काही तो आहे. काही आपण हिंदीमध्ये म्हणतो की मन का हो तो अच्छा, ना हो तो और भी अच्छा, वो ईश्वर की मर्जी आहे. तर अशा काही गोष्टी आहे. त्याच्यामुळे आपण काहीतरी सोडून दिलं पाहिजे. सगळंच जर आपण धरून चाललो ना आणि सगळंच जर आपण मनात ठेवून चाललं ना, तर आपण कधीच काही होऊ शकत नाही. कुठल्याच क्षेत्रात आपण उंची गाठू शकत नाही, काहीच होत नाही. त्याच्यामुळे मन भरून लोकांमध्ये गेलं पाहिजे, मन भरून मित्र केले पाहिजे, मन भरून मन मोकळ्या चांगल्या चांगल्या संगतीमध्ये आपण राहिलं पाहिजे, चांगल्या चांगल्या लोकांमध्ये गेलं पाहिजे, आपले विचार मांडले पाहिजे, लोकांचे विचार आपल्यात घेतले पाहिजे. हेच आयुष्य आहे. आयुष्याचा दुसरा नियम नाही. खूप चांगलं वाटलं आज गप्पा मारून. म्हणजे मला असं वाटतं की सगळ्यात बेसिक लाईन जी काय आज आपण ती बोललो काय मग आता बरोबर. म्हणजे हायेस्ट पॉईंट जो असतो ना आपण कॉन्टेंट थ्रू किंवा याच्या थ्रू बोलत जातो, सिस्टम प्रोसेस बोलतो, सगळं बोलतो. पण व्यावसायिक मानसिकता समजा जसं आता मला तुमच्यासोबत बोलल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतात किंवा अजून भारी बरोबर. वाटतं. आपण ती गोष्ट करत असतो म्हणजे तेवढं महत्व देत नाही, पण नंतर कळतं की ती छोटीशी गोष्टच लय महत्वाची. बरोबर. अशा बरोबर. मला असं वाटतं प्रत्येकाला कोणती ना कोणती एखादी दुसरी गोष्ट कळेल. ज्यांना ज्यांना ज्या ज्या गोष्टीचा फायदा होईल तुम्ही नक्कीच कळवा. आणि पराग पाटील सरांशी जर कम्युनिकेट करायचं असेल तर नक्की त्यांच्या सोशल मीडिया हँडल्सवर तुम्ही कनेक्ट करू शकता. त्यांची जर्नी लवकरच आता लाईव्ह होणार आहे. तर नक्कीच पुन्हा मी तर म्हणत असतो आमच्या प्रत्येक गेस्टला की ही पहिली पॉडकास्ट आहे. हे आपल्या पुढं कारण की हा प्रवास आहे ना, या बरोबर. प्रवासात काही एंड पॉईंटच नाही कोणता. बरोबर. तर माझं म्हणणं आहे की ह्या प्रवासाच्या सुरुवातीच्या काळात गप्पा मारल्यात, अजून पुढच्या 4-5 वर्षाच्या गॅप नंतर 2-3 वर्षाच्या गॅप नंतर पुन्हा गप्पा मारायला भेटू आणि भेटत राहू. तुम्ही जसं म्हणते की लोकांमध्ये राहू, भेटत बरोबर. राहू, बोलत राहू. हेच आयुष्य आहे. हेच आयुष्य आहे. तर असंच आयुष्य जगत राहू. सो तुम्ही आले आज हा वेळ दिला त्याच्याबद्दल पूर्ण आमच्या टीमकडून तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. झाला का परफेक्ट? चांगलं झालं. कसं झालं? बरं पाहिलं बसून त्यांनी मला हेच केलंय काय झालं येऊन नाही दिलं पुढं. फडणवीस आहे आमच्या ओमकार सरांना नाव ठेवले ते ओमकार सरांचे व्हिडिओ दाखवले. Hey, y'all, come look at this. किस लिए देखती हो आईना, किस लिए देखती हो आईना, तुम तो खुद से भी खूबसूरत हो. और दास्ता खत्म होने वाली है, दास्ता खत्म होने वाली है, तुम मेरी आखिरी मोहब्बत हो.